नमस्कार, माझे नाव वैष्णवी आहे. आज 17 सप्टेंबर आहे. आपण आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरी करत आहोत. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण मराठवाडा निजामशाहीतच राहिला. या विरोधात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचा लढा दिला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामशहाच्या गुलामीतून मुक्त झाला. चला आपण आज त्या वीरांना वंदन करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा झाला नाही. परंतु आपल्या मराठवाड्यावर निजामशाही राज्य करत होते. निजाम आपल्या जनतेवर अन्याय व अत्याचार करत होते. 17 सप्टेंबर 1948 रोजी शरण आला आणि आपल्या मराठवाडा स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अविराज आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम सरण राज्य करीत होते. निजाम आपल्या जनतेवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते. पण निजाम सरण आले नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर पोलीस कार्य सुरू केला. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला भारत देश 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम सरण आज आणि आपल्या मराठवाड्यावर स्वतंत्र झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. Good morning everyone. My name is Shivraj Balaji. Today is 20 September. We are celebrating Marathwada Liberation Day. First of all, wish you all a very happy Marathwada Liberation Day. Jai Hind, Jai Bharat, Jai Jijaऊ. Thank you. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मुजम्मिल शेख आहे. आज 17 सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. एवढे मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. नमस्कार. माझे नाव श्रेया शुक्र बाबर आहे. आज मी इयत्ता 2री वर्ग शिकते. आज 17 सप्टेंबर आहे. मराठवाडा मुक्ती संगम साजरा करीत आहोत. भारत 15 ऑगस्ट 47 रोजी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणव बालाजी वाघमोडे आहे. आज 17 सप्टेंबर हा मराठवाडा संग्राम दिन साजरी करीत आहोत. सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा मुक्ती संग्राम निजामाच्या शाहीतून गुलामीतून मुक्त झाला. एवढे बोल माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव ऋषिकेश आहे. आज 17 सप्टेंबर आहे. आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुजन बाबर. आज मी पहिली वर्गात शिकतो. संग्राम दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मी साजरा करीत आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जिजा. गुड मॉर्निंग everyone. My name is Dr. Ramesh Kakade. Today is Marathwada Liberation Day. It is celebrated on 17th September. On this day, Marathwada got freedom. It was under the rule of Nizam. With that, I will end my 2 words. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी आहे. आज 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. जय हिंद, जय भारत. माझे नाव सोम आहे. मी येतात सेवर शिकतो. आज 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपला भारत 15 ऑगस्ट इंग्रजांच्या 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त. तरी मराठवाडा मुक्त झाला नाही. एवढे बोलून मी दोन शब्द नमस्कार. माझे नाव बाबर आहे. आज 17 सप्टेंबर आहे. आपण हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना मुख्य संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामीतून मुक्त झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती दिन हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांमधील गुलामीतून मुक्त झाला. एवढे बोलून सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदांत आहे. आज 17 सप्टेंबर आहे. आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. पंधरा ऑगस्ट 1947 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नायश्री आहे. आज सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नायश्री आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कार्तिक सुनील बाबरा. मी 3री वर्गात शिकतो. 17 सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नामिशन निवृत्ती पांढरे आहे. यंदा मी 3री वर्गात शिकते. आज 17 सप्टेंबर आहे. 1947 रोजी मराठवाडा मुक्ती आपण साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुराज भरत शिंदे. मी आज 2री वर्गात शिकतो. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द जय हिंद, जय भारत, जय.
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समर्थ सदाशिव बाबर आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारतात देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण मराठा झाला नाही. परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम सरकार राज्य करत होते. निजाम आपल्या मराठवाड्यावर अन्याय व अत्याचार करत होते. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आले आणि मराठवाडा मुक्त झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. नमस्कार, माझे नाव समर्थ शहाजी शिंदे आहे. आज 17 सप्टेंबर आहे. हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा झाला नाही. निजाम आपल्या जनतेवर खूप अन्याय व अत्याचार करीत होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव निकिता नवनाथ केळकर. 17 सप्टेंबर आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा निजामशाहीतून राहिला. निजामशाह लोकांवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला. चला आपण जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नाव सिद्धी दिलीप पवार आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. हार्दिक शुभेच्छा. आज 17 सप्टेंबर 1948 रोजी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. निजामाचा गुलामीतून मुक्त झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दीपाली आहे. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला, परंतु मराठवाडा सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप शुभेच्छा. पुढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझा नमस्कार. माझे नाव आर्यन आहे. आज 17 सप्टेंबर आहे. हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला, पण मराठवाडा झाला नाही. परंतु आपल्या मराठवाड्यावर निजामाचे राज्य करत होते. आपल्या जनतेवर अन्याय व अत्याचार करत होते. या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी मुक्ती संग्राम सुरू केला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. तेव्हापासून 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नरसिंह परमेश्वर ओळखे आहे. आज 17 सप्टेंबर आहे. आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला, मराठवाडा स्वतंत्र झाला नाही. 17 सप्टेंबर 1948 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निजामीच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. मी 2री वर्गात शिकते. आज 17 सप्टेंबर हा दिवस मुक्ती संग्राम दिनाच्या खूप शुभेच्छा. 17 सप्टेंबर 1948 रोजी
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैभव आहे. मी इयत्ता 5वी वर्गात शिकतो. आज 17 सप्टेंबर आहे, म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरी करत आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा स्वातंत्र्य झाला नाही. मराठवाड्यावर निजाम राज्य करत होते. बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. माझे नाव गणेश शाहजी बाबर आहे. मी इयत्ता 3वी वर्गात शिकतो. आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरी करत आहोत. या दिवशी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. काही वर्षे पूर्ण मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. निजाम आपल्या लोकांवर खूप अन्याय करत होता. त्यामुळे मराठवाड्यातील लोक खूप दुःखी होते. त्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध लढा दिला. या लढ्यात अनेक लोकांनी आपले प्राण दिले. अखेरीस मराठवाड्यातील लोकांचा विजय झाला आणि मराठवाडा भारतात विलीन झाला. या दिवशी आपला आनंदाचा दिवस होता. आज आपण या दिवशी आपल्या स्वातंत्र्यवीरांचे संस्मरण करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. माझा नमस्कार. माझे नाव राधिका काकडे आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. गोली सोनेरी पहाटा मिटला अंधारी गायगंता फडकला तिनगा दिमाग मराठवाड्याने 16 पाहिला स्वातंत्र्याचा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्र पांडुरंग सोळंके आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये निजामाचे संस्थान राज्य करत होते. त्यांचा अन्याय आपली जनता खूप सहन करत होती. या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठा मुक्ती संग्राम सुरू झाला होता. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आनंदाने साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. नमस्कार. माझे नाव युवराज रविशंकर बाबर आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा स्वातंत्र्य नाही झाला, परंतु निजाम सरकार आपल्यावर अन्याय व अत्याचार करीत होते. 17 सप्टेंबर 1947 रोजी आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. नमस्कार. माझे नाव हर्षवर्धन काकडे आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण मराठवाडा निजामशाहीतच राहिला. निजाम आपल्या लोकांवर खूप अन्याय करत होता. त्यामुळे मराठवाड्यातील लोक खूप दुःखी होते. या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांनी मुक्ती संग्राम सुरू केला, परंतु निजाम शरण आला नाही. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा मुक्त झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली बालाजी बागुडे आहे. इयत्ता मी 5वी वर्गात शिकते. आज 17 सप्टेंबर आहे. सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण मराठवाडा निजामशाहीतच राहिला. निजामशाह मराठ्यातील खूप अन्याय व अत्याचार करत होते. या विरोधामध्ये कामगार, शेतकरी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपण होतीचा प्राण्यांची लढा दिला. 17 सप्टेंबर 1948 रोजी
मराठा निजामशाहीतून मुक्त झाला. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंकिता राजू बाबर आहे. मी दुसरी शिकते. आज 17 सप्टेंबर आहे. आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा हैदराबाद निजामशाही ताब्यात राहिला. निजामशाही म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. मराठवाडा भारताचा झाला. हजारो सलाम या दिवसाला. मराठवाडा हा एक राष्ट्रीय सण झाला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवराणी गजानन निटुरे आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी मराठवाडा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव बाळ आशय शिंदे. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा झाला नाही. परंतु आपल्याला मराठवाड्यावर निजामशाही राज्य करत होते. निजाम आपल्या जनतेवर अन्याय व अत्याचार करत होते. 17 सप्टेंबर 1948 रोजी सण आला आणि आपल्या मराठवाडा स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लक्ष्मण माधव आश्रमकर आहे. आज 17 सप्टेंबर आहे. सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण मराठवाडा झाला नाही. परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्था राज्य करीत होते. निजाम आपल्या जनतेवर खूप अन्याय व अत्याचार करत होते. 17 सप्टेंबर 1948 मध्ये निजाम शरण आला आणि आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सराफ उद्धव सोळंके आहे. आज 17 सप्टेंबर रोजी आपण मराठवाडा दिन साजरा करीत आहोत. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपण मराठवाडा संग्राम एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय हिंद, जय भारत, जय. नमस्कार. माझे नाव अविनाश आहे. आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम शरण राज्य करीत होते. निजाम आपल्या जनतेवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते. पण निजाम शरण आले नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर पोलीस कार्य सुरू केला.
17 सप्टेंबर 1948 रोजी आपला भारत देश 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामशाही आज आणि आपल्या मराठवाड्यावर स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कनिष्का दत्तराव विठुरे. आज 17 सप्टेंबर आहे. 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण मराठवाडा निजामशाहीतच राहिला. निजामशाहीत मराठवाडा लोकांवर खूप अन्याय व अत्याचार झाला. या विरोधात शेतकरी, विद्यार्थी, कामगार, स्वातंत्र्य सैनिक आपल्या प्राणांचे अवधूत दिले, पण स्वातंत्र्य लढा दिला. पण 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, मराठवाडा गुलामगिरीतून मुक्त झाला. एवढे पण मी